मनोज जरांगे आंदोलनासाठी जुन्नरमधून मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय देखील मुंबईकडे कूच करतोय। एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे येत असल्याने मुंबईच्या वेशीवर त्यांची आरामाची नाश्त्याची व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात आलं। मात्र याला स्थानिक प्रशासन असलेल्या मनपा आणि एपीएमसी प्रशासनाने पूर्णतः असहकार्य केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला। प्रशासनाने असहकार्य केले असलं तरी मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होणार नसल्याचं सकल मराठा मोर्चाकडून सांगितलं जात आहे। एपीएमसी परिसरामध्ये आंदोलकांची चोख व्यवस्था केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। दरम्यान याबाबत सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईत दाखल होत आहेत। त्याआधी ते नवी मुंबईतून मुंबईत जाणार आहेत। कदाचित ते रात्री किंवा पहाटेपर्यंत नवी मुंबईत येणार आहेत आणि येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था ही नवी मुंबईचे समन्वयक करत आहेत। परंतु नवी मुंबई महानगरपालिका असेल, एपीएमसी प्रशासन असेल, त्यांनी अजून कोणत्या सहकार्याची भूमिका या मराठा आंदोलकांना केलेली नाहीये। कशा प्रकारे व्यवस्था करतात थेट जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही? पालिकेने तुम्हाला परवानगी दिलेली नाही, अजून एपीएमसीने दिलेली नाही, खाण्या राहण्याची व्यवस्था तुम्ही आलेल्या जे कार्यकर्ता आहेत त्यांची कशी करणार? एक लक्षात घ्या, या एपीएमसी प्रशासनाने आम्हाला खऱ्या अर्थाने एक शब्द दिला की येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करू। जरी लेखी जरी आम्हाला काही मिळालं नसेल तरी आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भावना त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्या अनुषंगाने या कांदा बटाटा मार्केटमध्ये आम्ही येणाऱ्या बांधवांची सोय त्या ठिकाणी केलेली आहे। सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून हे आम्ही सर्व करतोय। केवळ मराठा समाजच नाही तर या नवी मुंबई शहरातला आगरी, कोळी, तेली, मारवाडी, मुस्लिम हा बहुजन समाज हा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, या नियोजनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतो। त्यामुळे पालिकेने जरी आम्हाला सहकार्य केलं नसलं, सिडकोने जरी आम्हाला सहकार्य केलं नसलं, सरकार जरी आम्हाला सहकार्य करत नसलं तरी या नवी मुंबई शहरातला बहुजन समाज या येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून खबरदारी घेतोय आणि त्या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करतोय। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।